नमस्कार. मराठी तमाशा परंपरेमध्ये खूप असे पारावरचे लोकनाट्य तमाशा फड आहेत की जे आवड निर्माण करतात आणि त्यांना आनंद देतात. आमच्या सांगली जिल्ह्यात जसे पारंपरिक बाज जपणारी तमाशा फड आहेत तसंच आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेखा पाटील कोल्हापूरकर ज्यांनी सिनेस्टार म्हणून काही वर्ष काम केलेलं आहे आणि अजूनही कित्येक वर्ष पारावरचा हा लोकनाट्य तमाशा फड त्या चालवतात. मला ताई आज खूप एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही आपल्या तमाशा फडात पायपेटीला जपलेली आहे. म्हणजे हार्मोनियम तुम्ही अजून हटवलेलं नाही. तुम्ही या ठिकाणी आपल्या पारावरच्या तमाशा फडामध्ये अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं पायपेटी आज सकाळपासून मी बघितलं गणगवळणीला होती, वगनाट्यामध्ये होती, पार्श्वसंगीताला किंवा मध्ये आधीसुद्धा त्या ठिकाणी तिचा वापर होत होता. तर मला एक सांगा की हा तमाशा फड आपला किती वर्षापासून सुरू आहे? 36 वर्ष चालू आहे. 36 वर्ष. हो. मग कसा सुरू झाला, काय झाली पण? मला म्हणजे असं म्हणायचं आहे की पेटीचा बाज हा वेगळाच आहे. हो. आणि आर्गनचा बाज वेगळा होय. आहे. जो पेटीचा जो भरणा वाटतो तो आर्गनला वाटत आहे. आता परवा माझी पेटी बाद होती पण मी अर्जंट पैसे देऊन 31,000 रुपये देऊन मी पेटीचे भाते, पोट भाता, पायाचे भाते मी भरून घेतले आणि मी इथं पेटीला आणला. पण मी दुसऱ्याला रोजचे 1,500 रुपये देऊन मी भाड्यानं पेटी आणली आणि 4 कार्यक्रम केले. कारण पेटीसारखा बाजच नाही आहे कुठं. पण आता सध्या मला असं वाटतं की माझ्याच फक्त तमाशात पेटी आहे असं मला वाटतं. नाही आहे अनेकांच्यात, पण तुम्ही कोल्हापूर परिसरामध्ये ह्या पेटीचा वापर करताय आणि तुम्ही अजून पेटीला प्राधान्य हे आवर्जून खास करून तुम्ही सांगितलेलं आहे. तुम्ही पारंपरिक बाज जपताय. 36 वर्ष झालं तुम्ही तमाशा फड चालवताय आणि तुम्हाला कोल्हापूर परिसर आणि सांगली जिल्ह्यातल्या काही परिसर खूप ओळखतो आणि चांगला चालतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या शासनाच्या तमाशा महोत्सवात सुद्धा दरवर्षी सहभागी होता. 2-3 वर्ष तरी सलग असता. तर खूप आहे हा तमाशा कलेकडं तुम्हाला काय सध्या चालवताना काय अडीअडचणी येतात? खूप अडचणी येतात. कुठल्या गावात लवकर गेल्यानंतर लाईट देत नाहीत. लाईट जर असली तर असं म्हणजे इष्टेचं त्याने म्हणजे जिथलं तिथं जे पाहिजे ते देत नाहीत आणि आम्हाला त्याने जो चालू करा, हे करा, ते करा. पण आम्ही म्हणतो अहो तुमचं कनेक्शन नाही, स्टेजला पडदा नाही. आता काय गावात नाही तरी म्हणजे इथला बाईचं मांड असतात तो त्यांचा परंपरा आहे. खरं पडदे लावायचे नाहीत, उरफाटे गण म्हणायचे, हे त्यांची परंपरा आहेत. मग ते आम्ही फक्त जे राधानगरीत जे असतं फक्त त्यांनाच मी मान सन्मान देतो. कारण का इथला बाईचं ते उरफाटा गण म्हणणे, पडदे लावणे नाही, हा फक्त तिथंच असतो. पण तर इतर ठिकाणी सुद्धा तुमचं हे लावा, तुमचं ते लावा. मग मी म्हणते पडदा जे आता हे निघून गेलेलं आहे ती प्रथा आता दुसरे कटावट लावतात, परत दुसरे काय फॅशनचे पडदे लावतात. असं काय हे गावोगावी असणारच आहे. मागणी वेगवेगळी असणार आहे. मला सांगा कोल्हापूर जिल्ह्यात सादरीकरण, सांगली जिल्ह्यात सादरीकरण फरक काय? लय फरक आहे. हां, जमीन आसमानचा फरक आहे. कोल्हापूरमध्ये सांगली जिल्ह्यात कशी म्हणणी लागते, हां म्हणणी लागते, तसं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणणी नाही, फक्त वराठी शो पाहिजे. असं आहे. जास्त वराठी शो लागतं. आणि आपल्या म्हणजे इथं विटा भागाला म्हणा, तासगाव भागात म्हणा म्हणणी भरपूर लागते. इकडं बरं आता हे सगळं तुम्ही करताय. तुमची सरदार पण तुमचे खूप सुंदर आहेत, वाद्य सुंदर आहेत, कलावंत पण जुने तुम्ही काही जपलेले आहेत, महिला कलाकार सुद्धा तुम्ही तुमच्या ताकदीनं भरलेले आहेत. हे सगळं तुमचा परंपरा चालू आहे. तुम्ही कलाकारांना जपताही असं कलाकार सांगतात. म्हणजे बरेच जण कलाकार सांगतात की रेखाताईंनी आम्हाला खूप सांभाळून घेतलेलं आहे, अडचणीच्या वेळी मदत केलेली आहे आणि म्हणून त्यांचं चांगलं चाललं आहे असं त्यांनी तोंडातून सांगतात. आणि खरं आहे ते. लक्षात आलं का? मला एक सांगा फक्त की तुम्ही शाहीर रामहरी भाट नावाची एक खूप मोठी व्यक्ती की ज्यांनी 28 वगनाट्ये लिहिली, मराठी तमाशा परंपरेला ऊर्जित अवस्था आणली. 60 नंतरच्या तमाशा परंपरेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचं बरंच आयुष्य गेलं, जास्तीत जास्त गेलं. तुम्हाला त्यांनी कितपत तारलंय मदत? मला तरी 15-16 वर्ष साथ दिली की 15-16 वर्ष साथ दिली. पण काही दिवशी त्यांना थोडं जरा दिसायचं बंद झालं. म्हणजे दिसत होते पण मला ते जरा त्यांची मुलं असं तसं हे लागले होते मनाला, त्याच्यामुळं मी त्यांना जरा थकल्यावानी वाटत होतं. तरी परवा येऊन माझ्या कार्यक्रमामध्ये काम करून गेले. म्हणजे तुमच्याकडे ते काही वर्ष सरदार होते. त्याच्यानंतर त्यांनी कुठेच गेले नाहीत आणि जाणार पण आहेत असे परवा मला ते बोलून सुद्धा गेले. जवळजवळ 10 वर्ष तरी तुमच्या सरदार म्हणून काम केलं. 15-16-17 वर्ष होते की 17 वर्ष. आणि कोल्हापुरात आणि ज्यावेळी त्यांचे तरुण पण होते त्यावेळी मी लहान होते आणि आमचे तात्या म्हणून त्याच्यात एक होते, त्यांच्यात त्यांनी बरेच वर्ष काढलं. तेव्हा मी त्याच्या जोडीला पण काम केलं, मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं. खूप सुंदर. बापू तुमच्याविषयी खूप चांगलं सांगतात की त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक कोल्हापूर सांगली सदा मुलीप्रमाणे ज्यांना मानलेलं आहे आणि ज्यांना तुम्ही त्यांना साथ चांगली दिली 1-7-8 वर्ष. हा कलावंत कसा आहे हो? लय भारी, लय भारी म्हणजे लय भारी. तसं कलावंतच नाही. मला त्यांनी कधी रेखा म्हणून हाक मारली नाही.
मला रेणुका म्हणून त्याने हाक मारायचे हां. आणि त्याने वगनाट्य कोणालाच दिलं नाही. त्यांचे वगनाट्य जर गाजवलं असले तर फक्त मीच गाजवले. आज सुद्धा दान द्या दादा कुंकवाचे हे वगनाट्य त्यांचंच त्यांचंच आहे. आहे. खूप सुंदर रंगलं ते वगनाट्य. म्हणजे बापूचं काहीतरी कुठेतरी चीज व्हावं असं तुम्हाला वाटतंय? आहे आता महाराष्ट्र ते वगनाट्य मी नाही म्हणतो 6-7 वर्ष मी करते. एका गावात मी 5 वेळा केला. आता परवा 2 वर्षाच्या पूर्वी हां. मी एक गावात आम्ही दुसरा वगनाट्यला तर नाही मला ते वगनाट्य नको, आम्हाला तो याचा वगनाट्य पाहिजे शेतकरी या पोरीचा. त्याला नाव आठवना बरोबर अहो म्हटलं मी आता 4-5 वर्ष ते केलं नाही तेच पाहिजे मला. ते एक झालं मग ते मी वगनाट्य लावलं आणि एका गावात तर असं मला परिस्थिती झाली की मी वगनाट्य वगैरे केलं. ते मिलिटरीमॅन होते आणि असे काय वयस्कर पण नव्हते काय नव्हते ते रिटायरमेंट झाले होते. पण त्यांनी माझं पहिल्यापासून शेवटपर्यंत माझा त्यांनी कार्यक्रम व्हायला आणि शेवटच्या टायमाला त्यांनी माझ्या गळ्यात पडून रडले. पण प्रेक्षकाला काय वाटलं की माझ्या गळ्यात त्यांनी पापी वाचनानं गळ्यात पडलं त्यांना वडून काढले. तर ते म्हणलं तसं नाही मला माझ्या घरची स्टोरी अशी आहे. मी ज्यावेळी मला याच्यात होतं मिलिटरीमध्ये होते त्यावेळी मला माझ्या घरात घडलं. मग ते आठवलं म्हणून या दीदीला मी मिठी मारतो करुणाच्या आदवर करुणाच्या बरं ताई हे सगळं आहे. रामहरी भाट असा एक ताकदीचा कलावंत आहे. वगनाट्य अजून सुद्धा रचतात सादर करतात. आहेच अजून त्याची ना. बुद्धी तेज आहे. त्यांचं कुठंतरी कौतुक व्हावं शासन पातळीवर असं वाटतंय का? वाटते की तर मला आता सुद्धा वाटतं की माझ्या त्यांनी यावं काम करा. आता परवा नाही शासनाने त्यांची दखल घ्यावी असं वाटतंय का? वाटते की आता या शासनाने त्यांनी दखल घ्यावं. माझ्याकडे बरेच त्यांनी म्हणजे सांगितलं रे का असं आहे तसं आहे म्हटलं तर आता केव्हा मी मला बोलवा मी येतो. माझे मीच नाही माझे सगळे कलाकार पण म्हणले. त्यांचं हे आकाशवाणीला झालेलं 1913 साली 2013 साली गाजलेलं आहे. माझ्याकडे ते सगळे शूटिंग आहे. तर ते तुम्ही पण त्याच्यात काम केलेलं दिसतंय. तर हेच वगनाट्य आकाशवाणीने सह्याद्री वाहिनीला केलेलं होतं. ते याचं नवं हेडचं मुलगी वाचवा मायेची. मुलगी वाचवा मायाची. हां म्हणजे खूप सुंदर. तर या ठिकाणी एक असा एक कलावंत तुम्ही खूप या ठिकाणी जपलेला आहे आणि आता तुमची कन्या परंपरा चालू होते वाटतं. त्या आल्या तर त्यांना बोलवा जरा. हां मेघा हां तर खूप सुंदर. म्हणजे आता ही बरं तुमची मुलगी कशी काय म्हणजे तुमचं हलका पार केला आहे का काय? होय केला. माझा मुलगा छोटा आहे आणि माझी मुलगी चालवते. पण माझ्या मुलगीला काय बंधन आहे त्याच्यामुळं एवढं म्हणजे येऊ शकत नाही जास्त पुढं. हां ती जास्त म्हणजे थोडंसं कमी वेळ देतात. हां कमी वेळ नोकरीला आहेत का? हां सर्व्हिसला आहे? सर्व्हिसला नाही हां. पण काय अडचणी आहेत हां, ना हां, त्याच्यामुळं येऊ शकत नाही. म्हणजे ते कमी वेळ देतात. बरोबर. मग त्यांना इंटरेस्ट कमी आहे? नाही इंटरेस्ट आहे पण काय अडचणी आहेत तिच्या हां. असं आहे. बरं असू दे. शेवटी कसं आहे आता सध्या नोकरी मिळत नाही. हां. पोट भरण्याची कला म्हटलं तर हे आपल्या होय, कलाच होय. पाठवडिलांची जपलं होय. तर साधारण कुटुंब पण चांगलं चालतं. पण ह्याच्यात काही पत्ती ती पाळली तर खूप कला चांगली आहे आहे. की हां पण आता कलेच्या दृष्टीनं कोण बघते. नाही असू दे. कसं असते प्रेक्षक खरतरीचा भेटणार आहे. हां. आपण आपली कला सादर करणं. हो. तुम्ही तुमच्यामुळे 4 लोकांचे पोट भरतं हे एक हो, महत्त्वाचा हो, भाग आहे. हो. अलग लक्षात. आणि कसं असतं आता तुम्ही चालवले तुमची मुलगी चालवेल न चालवेल तो पुढचा भाग आहे. मुलगा तर चालवेल तो तर आता ह्याच्यातच सक्रिय आहे. हां तर काय आहे म्हणजे तमाशा कलेनं आयुष्यभर तुम्हाला काय दिलं सांगा? दिलं चाल मला नाव दिलं. म्हणजे मी आधी पिक्चरला पण काम करते खेड्यापाड्यातली मी नाटकं पण करते आणि हे आपले जगदीश केबुडकर त्याच्यात मी 7 वर्ष होते. हां म्हणजे तुम्ही जगदीश खेबुडकरांचा राहून काय गावरान मेवा आणि या कोल्हापुरी साज. हां कोल्हापुरी साज या सगळे त्यांचे जे शो होते त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्ष काम केलं? 7 वर्ष होते मी. काय करत होतं त्याच्यामध्ये काम? मी त्याच्यात नाटकात काम करायचे परत डान्स करायचे. हां त्यांच्यात करते मी चांगले सगळे मराठीचे तेव्हा कोण कलाकार होते हो? तेव्हा जगदीश केबुडकर होते, बाळ तारे होते, आबा कुलकर्णी होते, परत सुरेश वाडकरचे मेहुणे होते. सगळे हायपाय. आमच्या शेजारी पोलुसला किर्लोस्करवाडीला आशाबी मुल्ला म्हणून राहतात त्या पण त्याच्यामध्ये होत्या. होत्या त्या. पण त्या सांगतात नेहमी एकदा त्यांच्या तोंडून तुमचं पण नाव आलेलं होतं. तर हे सगळे ताकदीच त्यावेळेला गावरान मेवा खूप चालला होता ना. आणि सगळे मोठे मोठे हायपायचे कलाकार पिक्चरचे कलाकार होते. बरोबर. आणि म्हणजे लोक म्हणतात मी काय म्हणत नाही जयश्री गडकरची मला पदवी मिळते. होय का? मग त्यात तुम्ही काय शिकला हो? गावरान मेवामध्ये काय शिकायला मिळालं? सगळे शिकले मी. म्हणजे कसे आता पहिले आपल्या तमाशात कसं एकदम ओपन बोलतात तसं मी ओपन बोलत नाही आडपडद्याने बोलते. माझ्या कलाकारांना मी सांगतो की स्पष्ट बोलू नका आडपडद्यानं बोला. ऐकणारे ऐकतात समजणारे बरोबर समजतात. असं असं झालं. कारण जगदीश केबुडकरच्या मी असं होतं पण ते सगळं म्हणजे ह्याचं होतं पण त्याला पडदा होता. होय. आणि ते कार्यक्रम कसं ओपलं म्हणजे याचे होते ते
पोलीस व्यापारचे तेव्हा त्यांना जेच साहेब. मग तुमची सुरुवात ही नाटकातनं आणि अशा गावरान मेवा ह्याच्यातनं झालेली हो, आहे. हो. तमाशा कलेमध्ये तुम्ही नंतर आलाय. हां, आधी मी ह्याच्यात होते, आमचे अर्जुनकर पार्टी होते, त्यांच्यात मी 20 वर्षे होते तमाशा पडत. तमाशा पडत म्हणजे थोडं त्या महाराष्ट्र. कला पथकातनी काम केले का हो हो तुम्ही? हो, मी मेळ्यात ते सुद्धा काम केलेलं आहे. होय. होय. कोल्हापूरला कला पथकांची परंपरा आहे, वैभव त्याच्या आहे, अगदी मेळा अलंकार मेळा म्हणून आहे. होते लहान मुलांचा. हां. तेव्हा माझं वय 10-12 वर्ष होते. आधी त्याच्यात काम केलं. म्हणजे तुमची सुरुवात वयाच्या 10व्या वर्षापासूनच झाली? 10-12 वर्षाची असल्यापासून झालं. बरोबर. मग त्याच्यानंतर मग मी ऑर्केस्ट्रात गेलं. ऑर्केस्ट्रात मग तमाशाला जलसाला जगदीश केवळकरचा. बरं, मला आता ताई जाता जाता एक सांगा की तुम्ही खूप चांगला पारंपरिक बाज आज सादर केलेलाच आहे. तुमचा पारंपरिक बाज आहे. आमच्याकडं पुणे जिल्ह्यातल्या बेल्ला या गावी लोकनाट्य तमाशानी लावणी महोत्सव होतो. आता सध्या तो लोककला महोत्सव झालेला आहे आणि माननीय वसंतराव जगताप अण्णा म्हणून ते चालवतात. तर या महोत्सवामध्ये यावर्षी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही याल काय? येणार की हां. येणार. त्यांची संधी मला म्हणजे निरोप आला होता, पण डायरेक्ट माझ्याजवळ आला ना. मला बाहेरून कळलं, पण ते लेट न कळलं. आता मी जर शासनाचे जर कार्यक्रम करायचे असेल तर मी त्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या लेवलनं जाते. म्हणजे माझं नाव आहे त्याला, म्हणजे कुठं गालबोट लावू नका, लावू नाही. माझ्या अंगामध्ये एकसारख्या साड्या मिळतील. साड्या म्हणजे म्हणण्यापेक्षा शालू असतील. मी विठाबाई बाबा मागच्या मी 3 वर्ष केलं तिथं. 3 वर्ष कोणाला देतच नाहीत, पण त्या साहेब लोकांनी मला 3 वर्षे सलग मला चान्स दिला. मग त्यामुळे माझ्या मुलींच्या अंगावर 10,000 हजाराची शालू होती. अजून सुद्धा ते काही आपण पण तुम्हाला संधी मिळाली, बघूया त्यांना विचारू आपण. संधी दिली तर तुम्ही जरूर तुमचा पारंपरिक बाज तिथं सादर करा आणि मग एक कोल्हापूर जिल्ह्याचा सहभाग त्या निमित्तानं होईल आणि तुम्हालाही त्या निमित्तानं अनेक लोक ओळखतात. तर खरोखर तुम्ही खूप सुंदर बोललात आणि माहिती दिलीत आणि तुमचा भविष्यकाळ असाच आणखी तमाशापण चांगला चालू अशी सदिच्छा व्यक्त करून आपण थांबूया. नमस्कार.